महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारशाचं जतन संवर्धन व्हावं या उद्देशानं लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती महोत्सवाचं आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये करण्यात आलं होतं। यावेळी विविध मान्यवरांनी या चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला। पाहूयात या कार्यक्रमाची एक झलक। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आयोजित महोत्सवाचं उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथल्या संत नामदेव सभागृह इथं पार पडलं। संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे, पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर पराग काळकर, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चौरे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि लोकसाहित्य अभ्यासक डॉक्टर अरुणा ढेरे, पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव ज्योती भाकरे आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। यावेळी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। दुर्मिळ होत चाललेली लोककला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे असं प्रतिपादन यावेळी डॉक्टर सदानंद मोरे यांनी व्यक्त केलं। लोककला काय किंवा लोकसाहित्य काय ही एक विद्याशाखा आहे, त्यामुळे या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत आल्या, त्या आत्तापर्यंत त्या आपण ठेवल्या पाहिजेत आणि ते पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत। या भूमिकेतून ही जी लिडरशिप म्हणत आपण ती घेतली गेली आहे। म्हणून आत्ता हे काही फक्त मुलांनी वडिलांनी मुलांनी आणखीन त्याच्या मुलाला असं राहिलेलं नाही, तर एक प्रकारचं व्यापक हे व्यासपीठ झालेलं आहे। आणि त्या व्यापक व्यासपीठामध्ये सहभाग जर कोणाचा असेल तर यापुरतं सांगतो मी, या 2 मान्यवर संस्थांचा आहे। महाराष्ट्र शासनाचं स्वतंत्रपणे डिपार्टमेंटच आहे ना, खातं आहे सांस्कृतिक कार्य संचालनालय। यावेळी उपस्थित मान्यवरांचे सत्कारही करण्यात आले। महाराष्ट्राच्या मातीतील लोकसाहित्य हे समुद्रासारखं अथांग आहे असं प्रतिपादन डॉक्टर अरुणा ढेरे यांनी व्यक्त केलं। माणसाच्या जीवनातूनच ज्या कला उदयाला आल्या, माणसाच्या जीवनातूनच ज्या प्रकारचं तत्वज्ञान निर्माण झालं आणि माणसाच्या जीवनातूनच ज्या प्रकारचं नैसर्गिक स्वाभाविक प्रकृतीतः अशा प्रकारची एक संस्कृती निर्माण झाली जी माणसाची जगण्याची स्वाभाविक अशी रीत होती। त्या प्रकारे समूह बदलत गेले, जीवन बदलत गेलं आणि लोकसाहित्यात बदल होत गेले, लोकसंस्कृतीत बदल होत गेले। हे सगळं आपण जाणतो। आपल्याला हे माहीत आहे की समूहाची निर्मिती म्हणून लोकसाहित्य आजपर्यंत, लोकसंस्कृती आजपर्यंत पाहत आलो आपण। कोण्या एकाची मालकी नसलेलं साहित्य, कोणा एकाची ओळख नसलेलं साहित्य। म्हणजे आज तुम्ही भालचंद्र नेमाड्यांचे साहित्य किंवा रंगनाथ पठाऱ्यांचं साहित्य किंवा कुसुमाग्रजांचं साहित्य याच्यावरती नाममुद्रा असते त्या लेखकाची, त्याच्या लेखकाचा चेहरा असतो। अभिजात परंपरेमध्ये, मौखिक परंपरेमध्ये जे असतं ते सगळ्या लोकांचं धन असतं। ही जी सामूहिकता आहे, सर्वसमावेशकता आहे आणि काळानुरूप बदलण्याची अत्यंत लवचिक अशा प्रकारची एक परिवर्तनशीलता ज्याच्यामध्ये आहे, असं हे साहित्य वर्षानुवर्ष मौखिक परंपरेने आपल्यापर्यंत आलं। प्रथमतःच असं घडतंय की लोकसाहित्य आणि लोककलांचा अभ्यास करणारी अभ्यासक मंडळी आणि त्याच्यासोबत पारंपरिक लोककलावंत असे दोघेही एकत्र आलेले आहेत आणि त्याच्या रूपानं लोकसंस्कृतीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला जाणार आहे। कारण लोकसंस्कृती हे आपल्या एकंदरच मध्यवर्ती संस्कृतीचा पाया आहे। कारण लोकसंस्कृती हे अव्यक्त रूप आहे, पण त्याचं कृतिरूप म्हणजे लोककला आहेत। आता यांना आपण रूढ अर्थानं जरी लोककला म्हणत असलो तरी यांचा संबंध आपल्या जगण्याशी आहे, आपल्या वागण्याशी आहे, आपल्या रीतिरिवाजांशी आहे, रूढी परंपरांशी आहे, आपल्या नीतिमूल्यांशी आहे आणि या सगळ्याचा संबंध जो एकंदरीतच लोकसंस्कृतीशी आहे। साधारणतः 4 परिसंवाद ठेवलेले आहेत आणि 4ही परिसंवाद हे लोकसाहित्याला अनुसरून आहेत। पहिला परिसंवाद आहे लोकसाहित्याची मर्यादा आणि बलस्थाने, आणि दुसरा आहे लोकसाहित्यातील रंजनात्मकता, तिसरा आहे लोकसंस्कृतीतील स्त्रीजीवन
आणि चौथा आहे लोकसाहित्यातील लोकदैवत संप्रदाय आणि भक्ती संप्रदाय. म्हणजे थोडक्यात काय की आमच्या लोकसंस्कृतीविषयी जास्तीत जास्त लोकांना कळावं ह्याच्याविषयी आम्ही या ठिकाणी प्रयत्नरत आहोत. खरं तर हा आता सध्या लोकसाहित्याविषयी प्रत्येक विद्यापीठामध्ये आहे, परंतु हा सगळीकडे शिकवला जात असला तरी आजच्या पिढीला मात्र हे बाकी काही लोककला प्रकारे कळावेत हा उद्देश यामागे शासनाचा आहे. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी लोकसंस्कृती विषयक सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण झालं. लोकसंस्कृती विषयक कार्यक्रम सादरीकरणामध्ये कथ्थक आणि लावणी यांची जुगलबंदी बघायला मिळाली. डॉक्टर सुखदा खांडगे आणि प्रतिमा लोदगेकर सूर्यवंशी यांनी आपल्या अप्रतिम सादरीकरणातून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. विशेषतः युवकांचं याच्यामध्ये जे योगदान होतं ते बघून मला अतिशय आनंद झाला, कारण ही आपली भविष्याची पिढी आहे आणि इथे हे लोककला पोचतीये आणि त्यामुळे सांस्कृतिक विभाग आणि त्याचबरोबर पुणे विद्यापीठ ललित कला केंद्र या सर्वांचं खूप अभिनंदन. आणि असे उपक्रम वारंवार व्हायला हवेत ज्याच्यात प्रत्यक्ष सहभाग विद्यार्थ्यांचा मला दिसला. या कार्यक्रमाचे आभार बिभीषण चौरे यांनी व्यक्त केलेत. खरं तर आम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा वेगवेगळ्या विद्यापीठांच्या सोबत आम्ही करत आहोत आणि त्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत. आजचा जो आपला विषय आहे हा लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती आहे. आपल्या संस्कृतीची अंग एवढी जास्त आहेत की आदिम संस्कृती आहे, कृषी संस्कृती आहे, भक्ती संस्कृती, खाद्य संस्कृती, वाद्य संस्कृती, आभूषण संस्कृती, वस्त्र संस्कृती, चित्रपट संस्कृती, नाटक संस्कृती, अनेक प्रकार आहेत. त्यापैकी काही प्रकार आपण यावर्षी कार्यशाळेसाठी निवडलेले आहेत आणि इथला हा लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती हा प्रकार आहे. याचा एक उद्देश आहे की सांस्कृतिक कार्य विभागाशी या क्षेत्रातील तज्ज्ञांना जोडलं जावं, विद्यार्थ्यांना जोडलं जावं आणि पारंपरिक लोककला आणि आत्ताचे जे काही शोध असतील म्हणजे किंवा रिसर्च संशोधन असेल त्याचा मेळ घालावा यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे.